मनपूर्वक स्वागत। शेठ थोरवे यांचे सुपुत्र युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसादजी थोरवे साहेब हे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि मनोहर शेठ थोरवे साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते, ज्यांनी आम्हाला दुसऱ्या वर्षी देखील बाईक पुरस्कृत केलेले आहे। ते सन्माननीय कर्जत रिएटर्सचे प्रितेशजी बोंबे, अंकुशजी बोंबे साहेब यांचे इथे आगमन होत आहे। सहर्ष आणि सहर्ष स्वागत। जे टी शर्ट्स परिधान केलेत प्रत्येक खेळाडूने, या टी शर्टचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय मनोहर शेठ थोरवे साहेब। यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं। त्यांच्या समवेत नितीन शेठ बडेकर, त्यांनी देखील आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केल्यात। त्रिमूर्ती आहे, त्रिमूर्ती मनोहर शेठ थोरवे साहेब, नितीन शेठ बडेकर आणि त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतो महेश शेठ ठाकरे। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण मात्र इथे आलाय। खरं तर जितेंद्र गवळी यांना विनंती आहे की आपण त्या स्मारकाच्या ठिकाणी जावं आणि मनोहर शेठ थोरवे साहेबांना देखील विनंती आहे की आपण महेश शेठ ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। व्यर्थ न हो बलिदान। भारत मातेच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या रक्ताने इतिहास लिहिला। त्यात रायगड ठाणे परिसरातील क्रांतीची ज्योत पेटवणारे दोन धगधगते नावे म्हणजे क्रांतीवीर भाई कोतवाल आणि त्यांचे शूर सहकारी हिराजी पाटील। व्यर्थ न हो बलिदान या स्पर्धेची संकल्पना आहे। व्यर्थ न हो बलिदान ही हाक त्यांच्या स्मृतीसमोर उच्चारताना केवळ शब्द राहत नाहीत, तर ती आपल्या कर्तव्याची जाणीव बनते। 1942 साली भारत छोडो आंदोलनाची गर्जना देशभर दुमदुमली आणि त्या भारत छोडोच्या अभियानात ब्रिटिश सत्तेला थेट हादरा देणारी सशस्त्र चळवळ उभारली। भाई कोतवाल यांनी स्थापन केलेल्या आझाद दस्ताने रायगड ठाणे कर्जत मुरबाड या भागात ब्रिटिशांच्या प्रशासनाला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं। रेल्वेचे रूळ उखडणे, विजेचे पायाभूत जाळे खंडित करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, इंग्रजांना मदत करणाऱ्या पोलिसाच्या सत्तेचा कणा मोडण्याचं काम या सर्वांनी केलं। हा केवळ विध्वंस नव्हता, तो स्वातंत्र्याचा जाहीरनामाच होता। आम्ही गुलाम नाही, आम्ही गुलाम नाही ही गर्जना त्यांच्या प्रत्येक कृतीतून उमटत होती। परंतु प्रत्येक क्रांतीला फितुराची धोका असते आणि 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगडच्या जंगलात ब्रिटिश पोलीस अधिकारी हॉल यांच्या नेतृत्वाखाली चकमकीत भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना वीरमरण आलं। जंगल दुमदुमलं, गोळ्यांचा वर्षाव झाला, पण त्यांच्या छातीत भीतीचा एक थेंबही नव्हता। त्यांनी प्राण दिले पण स्वातंत्र्याच्या ध्येयाला तडा जाऊ दिला नाही। त्यांचे बलिदान केवळ 2 व्यक्तींचे नव्हते, ते एका विचाराचे होते, स्वाभिमानाच्या विचाराचे, स्वराज्याच्या विचाराचे। त्यांनी दाखवून दिलं की स्वातंत्र्य हे मागून मिळत नाही, स्वातंत्र्य हे मागून मिळत नाही, ते संघर्षातून, त्यागातून आणि प्रसंगी रक्तातून मिळवावं लागतं। आज आपण स्वतंत्र भारतात उभे आहोत। स्वतंत्र भारतात मतदानाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, शिक्षण, उद्योगाच्या संधी, हे सर्व त्यांच्या बलिदानाची देण आहे। याचा विसर आपल्याला पडायला नको। पण प्रश्न असा आहे की आपण त्या बलिदानाचे मोल ओळखतो का?
त्याची जाणीव आपल्याला खरोखरच आहे का? स्वार्थ, भ्रष्टाचार आणि उदासीनता याच्या सावटाखाली आपण त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवतो आहोत का? हा प्रश्न आपण प्रत्येकाला विचारायला हवा. या स्पर्धेची कर्जत प्रीमियर लीग, आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन, आमदार साहेबांचं स्वतःचं मार्गदर्शन, सन्माननीय जिल्हाध्यक्ष युवा सेनेचे रायगडचे प्रसाददादा थोरवे, या स्पर्धेचे आयोजक प्रशांतदादा झांजे, नितीनजी झांजे, जय हनुमान क्रिकेट संघ वरई, त्याचबरोबरीने कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेची संकल्पना ठेवण्यात आली, व्यर्थ न हो बलिदान. खरं तर ही एक घोषणा नव्हे तर त्यांच्या स्मृतीपुढे घेतलेली एक शपथ आहे. अशी शपथ की आपण देशहिताला प्राधान्य देऊ, की आपण अन्यायाविरुद्ध उभे राहू, ही आपल्या कार्यातून स्वातंत्र्याचा मान राखू. रायगडच्या मातीत आजही ज्यांच्या पावलांचे ठसे आहेत हे दोन्ही आपले हुतात्मा. सिद्धगडाच्या दऱ्याखोऱ्यात त्यांचा पराक्रम घुमतो. इतिहासाच्या पानावर त्यांची नावे सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहेत. अशा या दोन सुपुत्रांना, आझाद दस्तातील सर्व शिलेदारांना या स्पर्धेच्या निमित्ताने आपण विनम्र अभिवादन करतोय. आणि ही जी मशाल ही पेटलेली आहे ती घेऊन सर्वत्र या क्रीडांगणावर मात्र हे सर्वांना आदरांजली देत असताना तर त्यांच्या स्मृतीने प्रेरित होऊन आपणही आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून, कारण खरे स्मारक हे दगडाचे नसतात, खरे स्मारक हे दगडाचे नसतात, ते आपल्या कृतीतूनच जागे होतात. म्हणूनच मी आयोजकांचा मनपूर्वक आभारी आहे की ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. म्हणूनच या स्पर्धेची संकल्पना टॅगलाईन आहे, न व्यर्थ हो बलिदान. आणि त्या बलिदानाची जाणीव म्हणून आयोजकांनी या सर्व गोष्टींचा उल्लेख मात्र इथे केला. आणि आता ती ज्योत ही सर्व मंडळी घेऊन येतील आणि त्यानंतर ती ज्योत पेटवतील सन्माननीय उपसभापती मनोहर शेठ थोरवे साहेब. अमर रहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. 1942 ची जी क्रांती, त्या क्रांतीचा क्रांती सूर्य म्हणजे वीर हुतात्मा हिराजी पाटील वीरभाई कोतवाल यांच्या मानवलीतून प्रज्वलित झालेली मशाल सन्माननीय उपसभापती यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून प्रज्वलनासाठी पुढे जातील. मी त्यांना आदरपूर्वक विनंती करतो की आपण पूजनासाठी पुढे जावे. धन्यवाद जितेंद्र दादा. खरं तर आज शब्द बोलायला कमी आहेत. खरं तर ही ज्योती पेटवायला स्वतः, प्रज्वलित करायला स्वतः कर्जत खालापूरचे दमदार आमदार यांचे बंधुराज, त्यांची सावली सन्माननीय उपसभापती, माजी उपसभापती मनोहर शेठ थोरवे साहेब उपस्थित आहेत. ही खरं तर भूमी साधी नाही आहे. ही माती आहे क्रांतीवीरांची. ही माती आहे क्रांतीवीर भाई कोतवालांच्या रक्ताने लाल झालेली आहे. ही माती हुतात्मा हिराजी पाटलांच्या शौर्याने पवित्र झालेली आहे. 1942 देश जळत होता, गुलामगिरीच्या साखळ्या तुटत होत्या आणि या भूमीत उभा राहिला तो भाई कोतवालांचा आझाद दस्ता, जो आझाद दस्त्याचा पविलियन देखील या क्रीडानगरीमध्ये आहे. आणि या भूमीत उभा राहिलेला भाई कोतवालांचा आझाद दस्ता. रेल्वेचे रूळ उखडले गेले, विजेचे खांब कोसळले, इंग्रजांना हादरे देण्याचं काम आझाद दस्त्यानं केलं. कारण काही तरुणांनी ठरवलं होतं जगायचं तर स्वाभिमानाने, जगायचं तर स्वाभिमानाने, नाही तर मरणच बेहत्तर. म्हणूनच 2 जानेवारी 1943 सिद्धगड गोळ्यांचा वर्षाव. पण लक्षात ठेवा, त्या गोळ्या त्यांच्या छातीवरती झेलल्या गेल्या, पाठीवरती नाही. ते स्वातंत्र्यासाठी झाले आणि ते स्वातंत्र्यासाठी लढले. त्यांनी आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. म्हणूनच या स्पर्धेची संकल्पना न व्यर्थ हो बलिदान. आणि सन्माननीय मनोहर शेठ थोरवे साहेबांच्या शुभ हस्ते ही क्रांती ज्योत पेटवली जाते. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. स्वातंत्र्याची जाणीव करून देणारे सर्व क्षण, यापेक्षा आणखी काय असायला हवं. आयोजकांचे मनापासून आभार. स्वातंत्र्य लढा आपण विसरलोय. मगासपासून मी म्हणतोय, जे हुतात्म्यांना विसरलेत, जे क्रांतीवीरांना विसरलेत, त्या देशाचं भविष्य उज्ज्वल नाही आहे. म्हणूनच त्या स्वातंत्र्याची, त्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी क्रिकेटचं जरी कुरुक्षेत्र असलं तरी सुद्धा जय हनुमान क्रिकेट संघ वरई
झांजे ब्रदर्स, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतने ठरवलं की या नवयुवकांना आपण क्रिकेटच्या माध्यमातून संधी देतोय, परंतु त्याच बरोबरीने आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं, जो स्वैराचार वाढत चाललाय, त्या नवयुवकांना कुठेतरी जाणीव करून द्यावी. हे स्वातंत्र्य कशामुळे मिळालंय, कोणाच्या बलिदानामुळे मिळालंय, कोणी रक्त सांडवलंय, त्याची जाणीव करून देण्यासाठी प्रसादजी थोरवे, प्रशांतजी झांजे, नितीनजी झांजे यांनी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टींचं आयोजन मात्र केलं आणि ती क्रांती ज्योत पेटवून ती ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये, तरुणाच्या मनामध्ये मात्र रुजवली जाईल, जेणेकरून प्रत्येकाला आठवणीत राहील तो मात्र सिद्धगडचा संघर्ष, स्वातंत्र्यासाठी दिलं गेलेलं बलिदान, सशस्त्र क्रांतिकारी ती चळवळ नक्कीच आठवेल आणि त्या क्षणाचे सर्वजण आपण साक्षीदार आहोत. स्वतः मनोहर शेठ थोरवे साहेब उपस्थित आहेत. या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला बाईक उपलब्ध करून दिले, कर्जत रिएटर्सचे सन्माननीय प्रितेशजी बोंबे, अंकुशजी बोंबे, या स्पर्धेचे आयोजक प्रशांतजी झांजे, नितीनदादा झांजे, त्याचबरोबरीने नितीन शेठ बडेकर, महेश शेठ ठाकरे, विजयजी आंडे साहेब, ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. या क्षणाचे माडी सर आपण साक्षीदार आहोत. खरोखरच आपल्यासाठी हा सर्वात मोलाचा क्षण आहे, सर्वात मोलाचा क्षण. मी पाहिलं या या क्रीडांगणावरती होणाऱ्या स्पर्धा, नितीन दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेव्हा माडी सर स्पर्धा झाली होती